आज आहे 14 तारीख. 14 तारखेला केरळमध्ये विशू हा फेस्टिवल साजरा करण्यात येतो. साधारणपणे मल्याळम मेड मास 1 तारखेला हा फेस्टिवल साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी केरळमधील नववर्ष म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विशूच्या आदल्या दिवशी रात्री विशूकन्नी ठेवण्यात येते. यामध्ये व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अशा काही गोष्टी ठेवण्यात येतात. भगवान श्रीकृष्णांना या गोष्टी अर्पण केल्या जातात. भगवान श्रीकृष्णाच्या आवडीच्या सर्व गोष्टी इथे ठेवल्या जातात. या विशूकन्नीवरती येलो कलरची काही फुले ठेवली. या फुलांना कनिकोना असे म्हणतात. विशूच्या आदल्या दिवशी रात्री ही कणी ठेवण्यात येते. विशू दिवशी सकाळी डोळे उघडल्यानंतर या कणीचे दर्शन घेण्यात येते. असे म्हणतात की याचे फळ आपल्याला वर्षभर मिळते. सगळ्यात मोठी व्यक्ती पहिल्यांदा दिवा लावून घेते व घरातील सगळ्यात छोट्या व्यक्तीला डोळे बंद करून आणून ही कणी दाखवते. याच्यानंतर एक एक करून सर्वजण याचे दर्शन घेतात. आजच्या दिवशी छोटी मोठ्यांना नमस्कार करतात व आशीर्वाद घेतात. तेव्हा मुलांना आजच्या दिवशी पैसे देण्यात येतात. याला इथे विशू कायनेटम म्हणतात. भगवान श्रीकृष्णांना आवडणारा सर्वात जास्त गोड पदार्थ इथला म्हणजे उन्नी अप्पम हा आहे. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे जे आप्पे बनवतात त्यातलाच हा गोड आप्पे असा प्रकार आहे. हा पण आदल्या दिवशी रात्री बनवतात व प्रसाद म्हणून हा सर्वांना दुसऱ्या दिवशी देतात. आज श्रीकृष्ण मंदिरात ही छानशी आरास केली होती. श्रीकृष्ण मंदिराच्या मंडपात कन्नी दर्शन ठेवले होते. प्रत्येकजण येऊन कन्नी दर्शन घेत होते. आज सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण दिसत होते. नवीन वर्ष, नवीन संकल्प असे हे 9 वर्ष सर्वांना छान जावो.